गणपतीपुळ्याच्या समुद्रात तरुण बुडालाय। दोघांना वाचवण्यात यश आलं। रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असं या मृत तरुणाचं नाव आहे। मुंबईतून 5 तरुण देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळ्यात गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्रात खेचले गेले। स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांच्या लक्षात ही घटना आली। त्यांनी तात्काळ समुद्रात उडी मारून तिघांना बाहेर काढलं, मात्र यात एकाचा मृत्यू झाला। दोघांना वाचवण्यात यश आलं। या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गणपतीपुळे इथे ही दुर्घटना घडलेली आहे। पर्यटनासाठी देवदर्शनासाठी आलेल्या तरुणांचा एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झालेला आहे, तर 2 तरुणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। पाण्याचा समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। तर स्थानिकांच्या सतर्कतेमुळे इतर 2 जण बचावले। पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तिघे समुद्रात खेचले गेले होते। गणपतीपुळ्यात समुद्रात एक तरुण बुडालेला आहे आणि या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्रात खेचले गेले। प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असं मृत तरुणाचं नाव आहे। मुंबईतून हे 5 तरुण देवदर्शनासाठी त्यासोबतच पर्यटनासाठी गणपतीपुळ्यात गेले होते। तर या ठिकाणी गेले असता समुद्रात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात खेचले गेले, समुद्रात खेचले गेले। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्थानिकांना त्याचा अंदाज आल्याने त्यांनी बचाव कार्य केलं। यात 2घांचा जीव वाचलेला आहे, मात्र 1 जण ठार झालाय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवींद्र सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहे। रवींद्र, नेमकी काय घटना घडलेली आहे? प्रणिता, जर आपण बघितलं तर गणपतीपुळे हे प्रसिद्ध देवस्थान आहे कोकणातलं आणि समुद्र किनारा आहे। या किनाऱ्यावरती फिरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेहमीच पर्यटक या ठिकाणी वर्षाच्या 12 महिने सुरू असते। यातच मुंबईतून कॉलेज जे मित्र आहेत, या कॉलेजचे मित्र फिरण्यासाठी देवदर्शनासाठी गणपतीपुळेला आले होते आणि त्यानंतर जवळच असलेला समुद्र किनारा बघितल्यानंतर त्यांना जो पोहण्याचा आनंद आहे, मोह आहे, तो आवरेना म्हणून त्यांनी समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेले। 4 जण मित्र होते, मात्र 4ही पाण्याचा अंदाज आला नाही, बुडाले। यापैकी एकाला 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र 1 मात्र आहे तो बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे। प्रणिता जी, रवींद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।